पालकांसाठी सुद्धा गरजेचं आहे, कारण मुलं शाळेत येतात तेव्हा पालक पूर्ण वेळ बाहेर असतात घराच्या, अगदी स्त्रिया सुद्धा. त्यामुळे मुलींच्या बाबतीत जे काही बदल घडतात किंवा त्यांना जे काय प्रॉब्लेम्स येतात ते पालकांसोबत सुद्धा ते शेअर करत नाहीत. मग अशा वेळेस त्या पालकांना सुद्धा त्यांची माहिती होणं गरजेचं आहे. आजचा काळ खूप बदलत चाललेला आहे. मुलीच्या बाबतीत बाहेर पडताना काही झालं तरी मुली लाजून घाबरून घरी सांगत नाहीत. मग अशा वेळेस जर पालकांना माहीत असेल तर ती मुलगी सुद्धा सावध राहते की नाही माझ्या बाबतीत असं घडलंय, मग ती त्याच्या पालकांना बिनधास्तपणे सांगू शकते. आणि त्याच्यामुळे तुमचं जे सत्र आहे ते विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी जे राबवतात ते खरंच खूप योग्य आहे, छान आहे आणि खूप सुंदर माहिती त्यांना या सत्रामध्ये दिली गेलेली आहे. सभा जेव्हा तुम्ही घेतली तेव्हा काही पालक आले विचारायला की हे कोण लेक्चर घेतात, कोण येतं याच्यासाठी. तेव्हा आम्ही सांगितलं की अशा एम्पायर इंडियाच्या ज्या मॅडम आहेत किंवा त्यांचे जे टीचर लोक आहेत ते येऊन मुलींसाठी खास ते सत्र राबवत आहेत. तेव्हा त्यांनाही बरं वाटलं की आम्हाला जे देता येत नाही ते तुम्ही त्या शिक्षकांमार्फत किंवा त्या संस्थेमार्फत त्या मुलांना मिळत आहे आणि ते गरजेचं आहे, असा रिप्लाय आम्हाला पालकांकडून आला. आणि तुम्हाला जेवढा आम्हाला प्रतिसाद पालकांचा काही वेळेस नाही मिळत, पण तुमच्या मार्फत आम्हाला प्रतिसाद मात्र आता मिळायला लागलाय. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा जो सेतू कार्यक्रम आहे तो खरंच खूप योग्य आहे. आम्हालाही आमच्या मार्फतही राबवला जातो शाळेमार्फत, पण एवढे उपक्रम वर्षभर चालू असतात ना की त्या एकाच उपक्रमाकडे आम्हाला लक्ष देता येत नाही. वर्षभर खूप ऍक्टिव्हिटीज असतात. अशा वेळेस तुम्ही जर सेपरेटली येऊन घेत असाल तर तुमचं ते डीपमध्ये होतं. प्रत्येक मुद्दा त्या मुलांना व्यवस्थित समजवला जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मी बाकीच्या ज्या शाळा आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या त्यांना मी आवाहन करेन की अशा प्रकारचं जे ट्रेनिंग आहे ते तुमच्या शाळेमध्ये 1 तास का होईना वेळ काढून त्या शिक्षकांना घेऊ द्या. त्या मुलांना ती आजची गरज आहे. फक्त मुली असं नाही तर मुलांना सुद्धा त्याची गरज आहे. जो समाजामध्ये जे अत्याचाराचं जे वाढतं प्रमाण वाढत आहे त्याला जर तुम्हाला आवर घालायचं असेल तर त्याला हे शिक्षण दिलं गेलंच पाहिजे. ओळख असते की मुलांना मुलींना ती ओळख, त्याचा मी टॉपिक बघितलेला आहे. मासिक पाळी संदर्भात मी सुद्धा विचारलं की मुलांना कशाला सांगता तुम्ही, मुलींनाच घ्या ना. तेव्हा मॅडम म्हणाल्या की नाही, आज ती काळाची गरज आहे. आज मोबाईल एवढा फास्ट आहे की मुली नाही तर मुलांनाही त्याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी तो टॉपिक एकत्र घेतलेला. त्याच्यानंतर तुमच्या मॅडम होत्या पूजा राजपूत म्हणून, त्या मॅडम सुद्धा म्हणाल्या की पालक येतील का, म्हणालो नाही. ते पालकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप कमी आहे, कारण सगळे पालक सकाळी 6ला कामाला जातात, संध्याकाळी 7ला येतात. मग त्यावेळेस ते म्हणाले की नाही, मला त्यांचं प्रत्यक्ष भेट घ्यायची. अशा वेळेस त्यांनी स्वतःहून विद्यार्थ्याला घेऊन जाऊन स्वतः घरी त्या पालकांची भेट घेतलेली आहे. ते खूप मला आवडलं की असं नाही आमच्यावर दिले जबाबदारी म्हणून आम्ही केली दाखवली, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी चांगल्या प्रकारे त्या दोन्ही मॅडमनी ते उपक्रम राबवलेले आहेत. एवढंच नाही तर लहान मुलं आहेत त्यांना ती कंटाळतात, त्यावेळेस त्यांना मध्ये गेम गाणी ही सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे मुलं कंटाळायची नाही. त्या मॅडम आल्या की मुलं आधीच म्हणायचे आज मंगळवार आहे, मॅडम येणार आणि आम्ही लेक्चरला जाणार. हे मी वाचलंय पूर्ण. याच्यामध्ये भरपूर टॉपिक्स आहेत की कधी कधी आम्ही सुद्धा टीचर लोक याचा अभ्यास नाही केलेला आहे. एवढे टॉपिक्स मी काल जवळजवळ 1-2 तासात वाचले. हे पुस्तक मुलांनी, पालकांनी किंवा शिक्षकांनी आवर्जून याचं वाचन करायला पाहिजे. यात काही टॉपिक असे आहेत की आपल्याला जर एखादा विचार सांगता आला नाही तर तो कोणासमोर व्यक्त करायचा. मुलींच्या बाबतीत खूप प्रसंग निर्माण होतात, अशा वेळेस बोलायचं कोणाशी. याच्यात खूप छान दिले की जो आपला नातेवाईक आहे त्याच्याशी कसं बोलायचं किंवा वाईट चांगला स्पर्श कसा ओळखायचा नाही कळत मुलांना. आणि त्याच्यामुळे या पुस्तकाचं जरी वाचन मुलांनी केलं तरी खूप माहिती या पुस्तकातून त्यांना मिळते.